म्हणजे लोकर जी असते की नाही, लोकर का उगवते त्या मेंढीच्या अंगावर लोकर का उगवते? कारण तिची स्वतःची ती स्वतःला संरक्षण करण्याची ती निसर्गाने दिलेली व्यवस्था आहे. आपण ती काढून घेतो. एका अर्थी आपण तिच्यावर अन्याय करतो, तिचं काहीतरी आपण काढून घेतो. समजा उद्या एखादा बोकड म्हणाला की मला उद्गार वाटण्यासाठी तुझी त्वचा काढून मला दे, तर आपण ती देणार नाही. पण हे करताना देखील कातरबोळणं हा जो प्रकार आहे ना, तो लक्षात घेण्यासारखा आहे. की कातरबोळणं काय आहे, की समजा खंडीवर मेंढ्या आहेत, तर एवढ्या मेंढ्यांची लोकर काढणं हे एका मेंढ्याला शक्य नाही. मग तो काय करतो, तो आपले पै पाहुणे शेजारी पाजारी या सगळ्यांना बोलावतो आणि सगळे मिळून आधी त्या मेंढ्यांना पाण्यामध्ये नेऊन धुतात आणि ती सगळी लोकर स्वच्छ केली जाते आणि त्यानंतर नैवेद्य दिला जातो. म्हणजे त्याला ही जाणीव आहे की मी आता काहीतरी काढून घेतोय आणि हे मी काढून घेतलं तर पुन्हा उगवणार आहे, कारण मेंढीकडे केसांची कमतरता नाही. मेंढीची दौलतच तीच आहे. आणि हे काढून घेताना तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नैवेद्य दाखवतो आणि आपल्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना गोडधोड खायला घालतो आणि तो एक सण म्हणून, एक सुगीचा सण म्हणून तो साजरा करतो. त्याला कातरबोळणं असं म्हणतात. तर मी आता युट्यूबवर पाहिलं, परदेशामध्ये पण मेंढ्यांचं पालन होतं, पशुपालन होतं. तुम्ही स्वित्झर्लंडचा मेंढपाळ पहा, आणखी कुठला तरी पहा, तुमच्या लक्षात येईल ते पण लोकर काढून घेतात. पण त्यांची पद्धत काय आहे, त्यांनी एक यंत्र बनवलेलं आहे. यंत्र काय बनवलंय की मेंढी इकडून अशी पळत येते, त्या यंत्रात शिरते आणि इकडून क्षणात भुंडी होऊन बाहेर येते. तिची सगळी लोकर तिच्याही न कळत काढली जाते. म्हणजे हे ओरबाड नाही, हे लक्षात घ्या. यंत्राच्या सहाय्यानं प्राण्यांना आणि इतर जीवांना हे ओरबाड नाही. हा जो मेंढपाळ आहे ना, आपला मेंढपाळ आहे ना, तो ओरबाडत नाही. तो निसर्गाला ओरबाडत नाही, तो आपल्या पशुला ओरबाडत नाही, तो त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो.